सच हर भारतीय की आवाज। आप देख रहे हैं आर भारत टुडे पुणे से विशेष रिपोर्ट। उरुली देवाची, फुरसुंगी और वड़की गांव की आवाज। हमें चाहिए हमारी ईमानदार अधिकारी। पुणे जिले के उरुली देवाची, फुरसुंगी और वड़की गांव से एक भावनात्मक खबर सामने आई है। यहां के नागरिकों ने पुलिस स्टेशन में कार्यरत वरिष्ठ पुलिस निरीक्षक पीआई मंगल मोडवे मैडम के हालिया स्थानांतरण को लेकर समर्थन में आवाज उठाई है। गांव में बनी कानून व्यवस्था की मिसाल। ग्रामीणों के अनुसार पीआई मंगल मोडवे मैडम के कार्यकाल में अवैध गतिविधियों जैसे अवैध शराब, जुए के अड्डों और कत्ल खानों पर कड़ी कार्रवाई हुई। महिलाओं और बेटियों की सुरक्षा के लिए विशेष अभियानों की शुरुआत की गई। सभी जातियों और वर्गों की निष्पक्ष सुनवाई हुई। गौमाता की अवैध तस्करी रोकने हेतु सामाजिक संगठनों के साथ समन्वय कर ठोस कदम उठाए गए। पुलिस स्टेशन के प्रशासन और संरचना को और अधिक सशक्त बनाया गया। गांव के वरिष्ठ नागरिकों, महिलाओं, युवाओं और समाज सेवियों ने कहा, इतनी ईमानदारी से काम करने वाला कोई अधिकारी बरसों में एक बार आता है। गांव में जो शांति और विश्वास कायम हुआ वो मैडम के प्रयासों से ही संभव हुआ है। हम चाहते हैं कि उन्हें पुनः इसी स्थान पर नियुक्त किया जाए। पुलिस प्रशासन का पक्ष इस मुद्दे पर जब पुलिस विभाग से प्रतिक्रिया मांगी गई तो एक वरिष्ठ अधिकारी ने स्पष्ट किया, स्थानांतरण विभागीय प्रक्रिया का हिस्सा है। ये कोई दंडात्मक कार्रवाई या बाहरी दबाव का परिणाम नहीं है। हर अधिकारी की नियुक्ति अस्थायी होती है और आवश्यकता अनुसार उसमें परिवर्तन किया जा सकता है। उन्होंने आगे कहा, ये प्रक्रिया पुलिस रेगुलेशंस एक्ट और सेवा नियमों के तहत होती है। विभागीय संतुलन बनाए रखने हेतु समय समय पर तबादले आवश्यक होते हैं। जनता की पहल, शांति और लोकतंत्र की मिसाल। ये साफ देखा गया कि ग्रामीणों का ये समर्थन किसी विरोध का प्रतीक नहीं बल्कि एक ईमानदार और कर्तव्यनिष्ठ अधिकारी के प्रति कृतज्ञता का भाव है। पूरा अभियान शांति और लोकतांत्रिक मर्यादाओं में रहते हुए चलाया गया। निष्कर्ष, जनता और प्रशासन जब साथ हों, समाज सुरक्षित बनता है। मंगल मोडवे मैडम जैसे अधिकारी समाज में कानून व्यवस्था की रीढ़ की हड्डी होते हैं। वहीं प्रशासनिक नियम और तबादले की प्रक्रिया लोकतांत्रिक प्रणाली की अनिवार्य कली है। जब दोनों पक्ष, जनता की भावनाएं और प्रशासन की प्रक्रिया, एक दूसरे का सम्मान करें तो समाज में शांति, न्याय और विश्वास की नींव मजबूत होती है। ये रिपोर्ट आर भारत टुडे पुणे के दयावान कुमावत द्वारा जनभावनाओं के आधार पर प्रस्तुत की गई है। चैनल से जुड़े रहें। जमीनी सच्चाई सबसे पहले। मॅडमनी कार्यभार घेतला त्याच्यानंतर आज 6-8 महिने झाले जे गावामध्ये किंवा कृषी परिसरामध्ये त्यांनी इतके छान पद्धतीने काम केलं की गावामध्ये कुस्ती गुन्हेगारी असतील किंवा अल्पवयीन मुले वगैरे काही जे गुन्हेगारी वळलेले त्यांना बोलून घेऊन घरातल्या मुलांसारखे समजून सांगून हे ग्रामस्थ समोर घडलेलं घटना आहेत की त्यांना चांगल्या मार्गाचा कसा वळवता येईल। त्यांनी जे गावामध्ये हिंदू मुस्लिम किंवा दलित सवर्ण असले काही वाद होते त्यांनी मध्यस्थी करून मिटिंग घेऊन ते सगळे विषय मिटवले। त्यांनी त्यांची गरज प्रशासनाची बसवण्यासाठी जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांची दंड काढून त्या दंड काढल्यामुळे आज ह्या परिसरामध्ये गुन्हे पण कमी झालेले आहेत। अशा चांगल्या सक्षम अधिकाऱ्याचा तडकाफडकी बदली का केली हा प्रश्न ग्रामस्थ म्हणून मला पडलेला आहे। माझ्यासारखाच प्रश्न हा सगळ्यांना पडलेला आहे की एवढ्या तडकाफडकी जर त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्या इथं आल्या तिथं अक्षरशः तडक्या 2 खोल्या होत्या। त्यांनी ग्रामस्थांची सगळ्यांची आमच्याशी संपर्क करून त्या खोल्या उभ्या करण्यासाठी योगदान द्यायला आम्हाला भाग पाडलं। ग्रामस्थांनी वर्गण्या काढून त्या खोल्या उभ्या केल्यात आणि 4-5 महिने आताच्या पुढे सगळं सुरळीत चाललंय। बदल्या करण्याचं कारण काय तो प्रश्न आम्हाला पडलाय। आता आंदोलन करण्यासाठी म्हणजे आपल्या मागण्या काय नेमकं त्याबद्दल काय सांगा। हा जे चांगले अधिकारी आहेत ग्रामस्थांना असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांचं लगेच बदलायला नाही व्हायला पाहिजे। तुम्ही कमीत कमी त्यांना त्यांचा कारभार 1-2 वर्ष तुमच्या शासकीय नियमानुसार असेल अशा कालावधीत बदला झाला तर ठीक आहे। अचानक आम्हाला कळलंय की रात्रीच अचानक आदेश झाले आणि सकाळी बदली हे काय रिझन कळलेलं नाही का कारण काय 4 महिन्यात 6 महिन्यात बदली करण्याचं कारण काय। आज या ठिकाणी फुरसुंगी उरुळी देवाची पंचक्रोशी पोलीस स्टेशन सौ मंगलाताई मुंडवीताई या पीआय म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस रुजू झाल्या तर कालावधी 6 ते 7 महिन्याचाच कालावधी त्यांना फक्त या ठिकाणी मिळाला। पण ते 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्रातील मुलं जी होती त्या मुलांचं सुद्धा त्यांनी मन जिंकलं आणि जे काही वेगळ्या मार्गाला नवीन पिढी जात होती ती सुद्धा मन जिंकून त्यांनी आज त्या मुलांना चांगल्या वळणाच्या मार्गे कसे लागतील त्यासाठी खरंच त्यांनी या ठिकाणी त्यांना माहिती देऊन एवढे प्रयत्न केले आणि आज ती सुद्धा मुलांची एवढी इच्छा आहे की मनापासून की अशा जर ताई आम्हाला या ठिकाणी पीआय म्हणून जर राहिल्या तर भवितव्यात आम्ही जे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार आहे ते क्षेत्र सुद्धा आमचं थांबेल आणि आम्ही चांगल्या मार्गाला कुठेतरी लागून आमचा सुखी संसार आम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ही करू। तर आमची सर्व ग्रामस्थांची एक विनंती आज वडकी असेल, फुरसुंगी असेल,
बेकराईनगर असेल किंवा उरुळी गाव असेल, पंचक्रोशी, होतरवाडी, हांडेवाडी या ठिकाणामध्ये असा एकही 6 ते 7 महिन्यामध्ये असा कोणता प्रकार घडलेला नाही अनुचित की त्या ठिकाणी मोठा गुन्हा झालेला आहे. कारण ह्या ताईंनी एवढं भारी नियोजन केलं होतं आणि एवढं नियोजन करत असताना वडकी असेल, हांडेवाडी असेल या ठिकाणी सुद्धा त्यांनी पोलीस चौक्या कशा उभ्या करता येतील यासाठी नियोजन केलं होतं. आणि अशा अधिकाऱ्याचे जर तुम्ही या ठिकाणी 6 महिन्यात तारकाफरकी बदली करत असाल तर त्यावेळेस सर्व पक्षीय आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, विशेष म्हणजे विजय बापू शिवतरेंनी सुद्धा या ठिकाणी आता बापूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी उद्या 10चा टायमिंग त्यांना दिलेला आहे. तर बापूंची सुद्धा एवढी इच्छा आहे की त्यांची बदली हे का करताय की एवढे भारी सक्षम अधिकारी असून तुम्ही जर त्या अधिकाऱ्याची बदली करत असाल हा कुठेतरी तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय करताय. त्यामुळं आमची सर्वांची एक विनंती आहे की तुम्ही अशा अधिकाऱ्यांची बदली करू नका. यांचा जो काही कालावधी असेल हा कालावधी पूर्ण होऊ द्या आणि हा कालावधी पूर्ण होत असताना या भागातील जे काही सुसंस्कृत पिढी आहे ही पिढी चांगल्या पद्धतीने कशी घडेल यासाठी ताईंचं खूप खरंच मोठं योगदान आहे. आणि विशेष म्हणजे 15 वर्षापूर्वी आमच्याकडे PI म्हणून सुहास गरुड साहेब म्हणून होते. ते जे अधिकारी होते ते त्याच पद्धतीचे अधिकारी सुद्धा आता आम्हाला या ताईंच्या माध्यमातून मिळाले. आजपर्यंत आम्हाला एवढा भारी अधिकारी कुठे मिळाला नव्हता. म्हणून आमच्या सर्वांची एक कळकळीची विनंती आहे अधिकारी वर्गाला की हा अधिकारी आम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी जोपर्यंत त्यांचा कालावधी आहे तोपर्यंत ठेवावा. बदली झालेली आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी माझी बदली केलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी असं काही दुसरं कारण नसणार आहे. जर काही तशा प्रकारचं कारण असेल तर वरिष्ठ नक्की मला सांगतील. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी लोकांना वेठी धरू नका, आंदोलन वगैरे करू नका. जो समस्थिर मार्गाने आपण काम करायचं ते करू. तुम्ही घरी गेले तरी चालेल. मला मी जाणार आहे बदलीच्या ठिकाणी, मी हजर होणार आहे.